नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोलमध्ये तुमचं स्वागत आहे. मोदी सरकारनं निवडणुकीच्या तोंडावरती एक मास्टर स्ट्रोक मारलाय. महत्त्वाचा निर्णय घेतलाय. इतका महत्त्वाचा निर्णय घेतलाय की या निर्णयाची जर का अंमलबजावणी झाली तर मग सवर्ण समाजातले जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना सुद्धा 10% आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीत मिळणार आहे. पण खरंच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते का? कारण या आधी सुद्धा काँग्रेस सरकारनं म्हणजे तत्कालीन नरसिंहराव सरकारने 10% आरक्षणाची तरतूद सवर्णांसाठी केली होती. पण तो निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही. सुप्रीम कोर्टानं तो निर्णय फेटाळला आणि त्यानंतर कोणत्याही सरकारनं असं पाऊल उचललं नाही. पण आता मोदी सरकार 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जो पराभव झालाय त्यामुळं इतकं हतबल झालेलं आहे की आता कुठलाही निर्णय कोणत्याही क्षणी कधीही मोदी सरकार घ्यायला धजावतंय. उद्या संसदेचा शेवटचा दिवस आहे. तिथं या संदर्भातलं विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा आणि विधानसभेमध्ये येऊन घटनादुरुस्ती होते का, की काँग्रेसची परीक्षा बघितली जाईल? काँग्रेसनं जर का आडकाठी घेतली, संयुक्त चिकित्सा समितीकडे हे विधेयक पाठवा असं म्हटलं तर मग सर्व खापर काँग्रेसवर सोडून किंवा फोडून निवडणुकीला प्रचार करायला मोदी सरकार मोकळं. अशा बऱ्याच शक्यता आहे. किंबहुना उद्या विधेयक न आणता जर का नंतर अध्यादेश आणला, कारण त्या अध्यादेशाला कायद्याचं रूपांतर द्यायला किंवा कायद्यात त्याचं रूपांतर करायला 6 महिन्याचा अवधी मिळतो, म्हणून अध्यादेश आणेल का? महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय का घेतला गेला, या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल आणि या निर्णयाची अंमलबजावणी जर का राज्यात झाली जिथं आज मराठा आरक्षणाच्या आरक्षणामुळं एकूण आरक्षणाची टक्केवारी ही 68% पोहोचली आहे. 10% त्यात आणखी ॲड झाले किंवा जोडले गेले तर 78% इतकं आरक्षण राज्यात होईल का? की मराठा समाजाचं जे 16% आरक्षण आहे ते या निर्णयामुळं कदाचित 10%वर येईल का? अशीही शक्यता किंवा तर्कवितर्क लढवले जात आहेत. निर्णय महत्त्वाचा आहे, तो मास्टर स्ट्रोक आहे, यात काही शंकाच नाही आहे. पण त्याची अंमलबजावणी कशी? निर्णय घेतल्यानंतर तो फसला तर त्याची जबाबदारी कुणाची, यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, जे आधीच मराठा आरक्षण विरोधी याचिकेचे वकील आहेत, चर्चेत आहेत, ते आहेत. आपल्यासोबत मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र कोंढरे आहेत, ते स्वतः आरक्षणाचे चांगले अभ्यासक आहेत. आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत दिलीप अलोनी आहेत, जे ब्राह्मण अस्मिता मंचाचे अध्यक्ष आहेत. आपल्यासोबत मृणाल ढोले पाटील आहेत, जे ओबीसी याचिकाकर्ते आहेत. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आत्ताही त्यांची याचिका ही अजून पटलावर यायची बाकी आहे, पण त्यांनी दाखल केली आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत ॲडव्होकेट उल्हास बापट असणार आहेत. मी त्यांना 1-2 प्रश्न विचारून सोडणार आहे, त्यांना घाई आहे, त्यामुळे मी त्यांना 2च प्रश्न विचारणार आहे. तसंच आपल्यासोबत परशुराम सेवा संघाचे ब्राह्मण समाजाचं नेतृत्व करण्यासाठी किंवा प्रतिनिधित्व करण्यासाठी विश्वजित देशपांडे सुद्धा असणार आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी ताजी प्रतिक्रिया आलेली आहे, ती म्हणजे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजकीय नेते प्रकाश आंबेडकर यांची. ते काय म्हणतात या निर्णयाला घेऊन, ती राजकीय प्रतिक्रिया आधी बघूया. आर्थिक दृष्टिकोन आणणं हे चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. टिकणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. नरसिंहराव यांनी सुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून आरक्षण आणलं होतं, पण तेही टिकलं नाही अशी परिस्थिती आहे. मला ह्याच्यामधला असणारा एक दुसरा खेळ दिसतोय, तो म्हणजे या देशामध्ये 2 ॲडमिनिस्ट्रेशन आहे. एक संविधानाचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे आणि एक RSSचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे. तेव्हा RSSच्या ॲडमिनिस्ट्रेशनला हे संविधान ते मान्य करत नाहीत आणि हे मान्य करत नाहीत म्हणून त्यांना सगळं नवीन संविधान आणायचं आहे. या निर्णयातून त्यांना असणारं सुप्रीम कोर्ट वर्सेस लोक असं त्यांना उभं करायचं आहे आणि त्याच्यामुळे हे चालले असं मी त्या ठिकाणी मानतो. 27% OBCला आहे, 21% शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला आहे, 50% ह्या असणाऱ्या जनरल क्लासमध्ये होत्या. त्या जनरल क्लासमधनं 10% असणारं आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेली ह्यांना केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जनरल क्लासच इफेक्ट झालेला आहे. हा सेल्फ गोल आहे आणि स्वतःच्याच कॉफिनमध्ये खिळा ठोकण्यासारखा हा प्रकार आहे. त्याच्यामुळे याचा फायदा होणार नाही. याचा कायदा होणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत. फार कमी लोकांना माहिती आहेत प्रकाश आंबेडकर हे हायकोर्टाचे निष्णात वकील सुद्धा आहेत, कायदेतज्ञ सुद्धा आहेत. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. मी दुसरे कायदेतज्ञ आहेत जे आरक्षणावरती सातत्याने आपलं मत मांडतायत.
ते म्हणजे ॲडव्होकेट उल्हास बापट. त्यांच्याकडे जातोय पुण्याला. ॲडव्होकेट उल्हास बापट, जय महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न तोच की ज्या पद्धतीनं निवडणुकांच्या तोंडावरती हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे, ज्याचं कौतुक केलं जात आहे मास्टर स्ट्रोक म्हणून, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? कारण सध्याची जी आरक्षणाची टक्केवारी आहे, जी मर्यादा आहे, ती 50% वर नाही आहे. या निर्णयामुळं 50% कॅप ही 60% वाढणार आहे. म्हणजे मर्यादा ही 60% वाढणार आहे. एकूणच या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? आपल्या राज्यघटनेखाली 14व्या कलमाखाली समानतेचा अधिकार दिलाय आणि तो मूलभूत अधिकार आहे. आणि 15 आणि 16 कलमाखाली आरक्षणाची तरतूद आहे. आता हा अपवाद आहे. आरक्षण हा मूलभूत अधिकारांचा अपवाद आहे आणि त्यामुळे आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की अपवाद हा कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही, नियमापेक्षा मोठा असू शकत नाही. त्यामुळे 50% जास्त आरक्षण देता येणार नाही, हे घटना समितीमध्ये आंबेडकर म्हणाले होते. आणि तोच निर्णय इंद्रसानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरलेला आहे. आता इथे एज्युकेशनली आणि सोशली असे शब्द वापरले आहेत. तिथे इकॉनॉमिक हा शब्द घालता येईल घटना दुरुस्ती करून, त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही. परंतु घटना दुरुस्ती करायची असेल तर 2/3 मेजॉरिटी लागते लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. आता माझ्या एक लक्षात येत नाही आहे की आता यांना ही 2/3 मेजॉरिटी कशी काय मिळणार? साधा तलाकचा कायदा पास करायचा असेल तर राज्यसभेमध्ये 1/2 मेजॉरिटी पण मिळत नाही आहे यांना. तर लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी 2/3 मेजॉरिटी कशी मिळणार? तर ही घटना दुरुस्ती होणं कठीण आहे. आणि समजा घटना दुरुस्ती झाली तरीसुद्धा प्रॉब्लेम असा आहे की केशवानंद भारती खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येणार नाही घटना दुरुस्ती करून, असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ही घटना दुरुस्ती केली तरी ती बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध आहे. म्हणजे 50% वर जाता येते. आणि त्यामुळे मला असं वाटतं घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरायची शक्यता दांडगी आहे सुप्रीम कोर्टामध्ये. ॲडव्होकेट उल्हास बापट, दुसरा प्रश्न असा आहे की हा निर्णय मोदी सरकारनं राष्ट्रीय पातळीवरती, केंद्रीय पातळीवरती घेतलेला आहे. आज आपण राज्याचं आरक्षणाचं चित्र बघितलं तर मराठा आरक्षणाला जे 16% आरक्षण दिलं गेलं, त्यामुळे आता राज्यातल्या आरक्षणाची टक्केवारी ही 68% गेलेली आहे. केंद्राच्या या निर्णयाची जर का अंमलबजावणी झाली तर मराठा समाजाला जे 16% आरक्षण मिळालेलं आहे ते 10% येईल का? की सध्या जी 68% एकूण आरक्षणाची टक्केवारी आहे ती वाढून 10% 78% होईल? नेमकं काय होऊ शकतं? ही जी टक्केवारी आहे, मराठा रिझर्वेशन जी आहे ते 16% अधिक मुसलमान पण वाढू शकतं 5%, म्हणजे 73% वर जाईल. आणि ही 10% वाढवली तर 83% वर जाईल. हे सगळंच अशक्य आहे. म्हणजे हे घाई गडबडीत का करतात मला कळत नाही. आता घटना दुरुस्ती, अमेरिकेत घटना दुरुस्ती होते, 250 वर्षांमध्ये फक्त 26-27 घटना दुरुस्त्या झाल्यात. एका घटना दुरुस्तीला 2-2 वर्ष लागतात ऑन अन ॲव्हरेज. आणि आपण इकडे 1 महिन्यात आणि 1.5 महिन्यात घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे सगळंच लोकशाही मार्गात बसत नाही असं मला वाटतं. म्हणजे घटनेचा जो आत्मा आहे नुसतं घटनेच्या तरतुदींप्रमाणे जाऊन चालत नाही, तर घटनेची जी फिलॉसॉफी आहे त्याच्याप्रमाणे पुढे जायला पाहिजे. तर इथे कुठेतरी मला असं वाटतं की या सगळ्याच गोष्टींचं उल्लंघन होत आहे. ठीक आहे, ॲडव्होकेट उल्हास बापट आपल्यासोबत होते. त्यांना घाई आहे, त्यांना जायचं आहे, मी त्यांना रजा देतोय. हा जो निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे, ज्याला आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं मंजुरी सुद्धा दिलेली आहे, हा निर्णय काय सांगतोय? आर्थिकदृष्ट्या कमकुवत सवर्ण जे आहेत की ज्यांना आरक्षणाचा सध्या लाभ मिळत नाहीये, अशा घटकाला 10% आरक्षण दिलं जाईल. यामध्ये क्रिमी लेअरची जी 8 लाखांची मर्यादा आहे, उत्पन्न मर्यादा, ती लागू असेल. म्हणजे 8 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे तेच या आरक्षणासाठी, तेच सवर्ण या आरक्षणासाठी पात्र असतील. त्याबरोबरच 5% जमीन ज्यांच्याकडे आहे, 5 एकर जमीन, अशी लोक यासाठी पात्र असतील. म्हणजे निर्णयाला काही बंधनं किंवा मर्यादा आहेत हे आधीच सांगणं इष्ट ठरणार आहे. आपल्यासोबत ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करायला दिलीप अलोनी आहेत, जे ब्राह्मण अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. दिलीप अलोनी काका, तुम्ही या निर्णयाकडे कसं बघताय? सर, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा मास्टर स्ट्रोक आहे. म्हणजे हा जर निर्णय पास झाला पूर्णपणे तरी भाजप जिंकेल, जरी त्याला इतरांनी विरोध करून त्याला पाडलं तरी भाजप जिंकेल. भाजपने अत्यंत इनोव्हेटिव्ह आणि अफलातून गोष्ट करून दाखवली. याला म्हणतात बुद्धीचा खरा वापर. आत्ता बापट साहेबांना आपण चर्चा करत होते
की त्या 10% महाराष्ट्रातलं आरक्षण 78% जाईल वगैरे वगैरे, पण मला वाटतं हा निर्णय केंद्रीय आरक्षणाकरता आहे, हा राज्यांच्या आरक्षणाकरता नाही आहे. त्याच्यामुळे हे केंद्रीय आरक्षणालाच लागू पडेल, कारण त्यांच्या लिस्ट वेगवेगळ्या असतात. आता खरं म्हणजे मराठा समाजावर मोठं धर्मसंकट पडणार आहे, कारण त्यांनी जर स्वतःला ओबीसी म्हटलं तर ते सवर्ण होणार नाहीत, आणि सवर्ण म्हटलं तर ते ओबीसी होणार नाहीत. म्हणजे ते त्यांनी जर ओबीसी स्टेटस घेतलं तर त्यांना केंद्रामध्ये आरक्षण मिळणार नाही, आणि इथे जर सवर्ण म्हटलं तर महाराष्ट्रात आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे मराठा समाजाकरता हे धर्मसंकट आहे एका तऱ्हेने. परंतु त्यांनी त्यांच्याच दृष्टीने सुद्धा जर आत्ताच्या कोर्टामध्ये ते त्यांना ओबीसी स्टेटस नाही मिळालं तर हे 10% आरक्षण त्यांना उपयोगी पडेल जर ते पास झालं तर. पण इलेक्शन करता भाजपने केलेला हा मास्टर स्ट्रोक आहे. जसं अॅट्रॉसिटी ॲक्टला विरोध करायची कोणाची हिंमत नव्हती, तसंच याला सुद्धा विरोध करायला कोणी 10दा विचार करेल, कारण की जोही विरोध करेल त्याला सवर्णांची मतं मिळणार नाही. म्हणून ठीक आम्ही आहे, भाजपचं ठीक आहे. अभिनंदन भालचंद्र करतो. सिरसाटात आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते. खरं तर त्यांचं अर्ध काम हे दिलीप अलोनींनी ब्राह्मण समाजाच्या वतीनं बोलूनच केलेलं आहे. तुम्ही कसं बघताय? तुमच्याच हुकमी एक्क्यानं हा निर्णय घेतलाय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचं जेवढं अभिनंदन करावं, जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. एक अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे, आणि त्याच्यात शंका कुशंका वेगवेगळ्या आपणही प्रश्न उपस्थित केलेत. आत्ता अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला, जातीनिहाय आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता हे आरक्षण मिळणार आहे. आत्ता अस्तित्वात असलेल्या जातीनिहाय आरक्षणमध्ये काही ठिकाणी 50%, 52%, महाराष्ट्रात 68%, आणि जर तुम्ही तेलंगणामध्ये गेलात तर ते मुस्लिम आरक्षण पण आहे. ते सर्व आरक्षण अबाधित ठेवून त्या व्यतिरिक्त हे आर्थिक निकषावर, इथे निकष आहेत, क्रीमी लेअरची मर्यादा आहे, 8 लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न कमी आहे, अशाच वर्गाला, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला हे आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मिळणार आहे. आणि अलोनी साहेब जसं म्हणाले तसं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे, राज्य सरकारला ते अडॉप्ट करावं लागेल. म्हणजे सर्वच राज्य करतील असं नाही, प्रत्येक राज्याला तसं विधेयक मंजूर करून घ्यावं लागेल. महाराष्ट्रात ते निश्चितपणे होईल. भाजपचंच सरकार आहे, इतर राज्यातलं मला माहीत नाही. आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे इतर लोक आहेत, जे कालपर्यंत मराठा हे सवर्ण होते, आज ते ओबीसी झालेले नाहीत. अलोनी साहेब, त्यांना ओबीसीचा दर्जा दिलेला नाही, मराठा हे वेगळं आरक्षण आहे, एससीबीसीचं दिलेलं आहे. त्यांना एक वेगळं आरक्षण त्याचाच दिलेलं अभ्यास आहे. आता राजेंद्र कोंढरे करत होते. आज बराच वेळ घेतला त्यांनी अभ्यास करायला. नाही, बरोबर आहे. म्हणूनच जे काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सांगितलं त्याच्यात कुठल्याही पूर्वीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, कोणीही नाराज होणार नाही, 16% 10% अजिबात होणार नाही, असा कुठलाही गैरसमज आपण कृपया पसरवू नका. ठीक आहे. सर्व आरक्षण अबाधित ठेवून हे 10% आरक्षण मिळणार आणि कायद्याच्या कसोटीवर हे टिकणार. ठीक आहे. कारण कायद्यामध्ये जातीनिहाय आरक्षणाबद्दल कलम 15 आणि 16 म्हणतं, परंतु आर्थिक निकषावरच्या आरक्षणाबद्दल कुठलंही स्टेटमेंट नाही. तीच तर आपण घटना दुरुस्ती करतोय. ठीक आहे. मी आणखीन थोडा वेळ राजेंद्र कोंढरेंना अभ्यासासाठी देणार आहे. मी आधी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जातो, कारण ते हायकोर्टामध्ये केस लढवत आहेत, वकिली करतायत, तिथे त्यांचा युक्तिवाद करतायत. त्यांना मी या निर्णयाविषयी विचारतोय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जो मोदी सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे की आर्थिकदृष्ट्या कमकुवत सवर्णांना 10% नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा घटना दुरुस्ती करणार म्हणतायत, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? कारण याआधी नरसिंहराव सरकारने सुद्धा असा निर्णय घेतला होता, पण सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला होता. एक लक्षात घ्या, ही टोटली पॉलिटिकली मोटिवेटेड निर्णय आहे. असं आरक्षण काय कोणाच्या पदरात पडणार नाही. हे केवळ राजकारणाचा भाग आहे, आणि बेसिक स्ट्रक्चर, ज्याला मूळ गाभा म्हणतात भारतीय संविधानाचा, त्याच्यावर हे कुऱ्हाडीने केलेले वार आहेत. त्याच्यामुळं कस्टोडियन म्हणून ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे. जेव्हा जेव्हा संविधानावर अशा प्रकारच्या बेसिक स्ट्रक्चरवर घाले होतात त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टला एक असे ॲम्पल पॉवर दिलेले आहेत, आणि त्या पॉवरमुळे हे संविधानाचा म्हणजे संविधानावर होणारे घाले थांबवले जातील. एक दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे,
भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे वकील असतील, मी नाही म्हणत नाही, परंतु अज्ञान मात्र फार जास्त वाढले. ते अज्ञान असं की SEBC हे OBCचं नॉमिक्लेचर आहे आणि OBCचं नॉमिक्लेचर हे भारतीय संविधानाच्या 340 मधून त्याचं उगम आहे, त्याचं ओरिजिन आहे. हे असताना असं म्हणणे की हे रिझर्वेशन OBC किंवा SEBC हे वेगवेगळा भाग आहे, हे वेगवेगळा भाग नाही, हा एकच भाग आहे. तेव्हा मुळामध्ये जर आपण भारतीय संविधानाच्या, म्हणजे आता जे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते बोलत होते, मी राजकीय म्हणून त्यांना म्हणत नाही, परंतु संविधानिक बाब मी फक्त तुमच्या समोर ठेवतो. आर्टिकल 15 आणि 16 म्हणजे नोकरी आणि शिक्षणातले जे 4-4चे जे ते नॉमिक्लेचर आहेत, या 2 मध्ये लक्षात ठेवा. त्याच्या अगोदर डायरेक्ट 4 वाचत नाही आपण, तर 1, 2, 3 वाचतो. 1, 2, 3 काय आहे? 15, 1, 2, 3 जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की तशा प्रकारची व्यवस्था निर्माण व्हावी लागते, झालेली असली पाहिजे. म्हणजे कशी की बाबा एखादा समाज, एखादा वर्ग सोशली बॅकवर्ड आहे, म्हणजे त्याला त्या वर्गाला गावामध्ये उच्च स्थान नाही, मंदिरात प्रवेश नाही, पाणवठ्यावर पाणी नाही, किंवा अशा प्रकारचा अनेक वर्षानुवर्ष भोगलेला वर्ग आहे, त्या वर्गासाठीचं ते एक रिझर्वेशन आहे. नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तशाच प्रकारच्या कमी अधिक डिस्क्रिमिनेशनच्या आधारे नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे. आता माझं असं म्हणणं आहे की बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठंच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला रिझर्वेशनची तरतूद नाही आणि सुतराम म्हणजे एक सूत सुद्धा तो टाचपिनी एवढी सुद्धा शक्यता नाही की इकॉनॉमिकली बॅकवर्डला वर आणण्यासाठी जी तरतूद आहे ती आर्टिकल 38 मध्ये अंतर्भूत आहे, पण रिझर्वेशनच्या माध्यमातून नाही. हा मोठा घाला आज पाठ थापटून घेऊ नका. जे देवेंद्रनं केलं तेच नरेंद्र सरकार करायला निघालंय. एक लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये रिझर्वेशन हे मायनॉरिटी राहील, म्हणजे कमी संख्येत राहील, आणि गुणवंतासाठी हे अधिकच्या जागा असतील, म्हणजेच 50% जागा कमीत कमी खुल्या म्हणजे गुणवंतांसाठीच्या असाव्यात. त्याच्यामध्ये मग गुणवंत कोण ठरतो, कोण कसा ठरतो एक लक्षात घ्या. मग तो शेड्यूल कास्ट पासून ते ब्राह्मणांपर्यंतचा जो कोणी उच्च मार्कांमध्ये असेल, हायर रँकमध्ये असेल, त्याच्यासाठी ठेवलेल्या त्या जागा आहेत, ती ओपन फील्ड आहे. आता ही ओपन फील्ड उद्ध्वस्त करून 10%, अरे 68% अगेन्स्ट 10%, हा जो सगळा काही म्हणजे बालिशपणा चालवलेला आहे, ही सगळी काही फसवणूक चाललेली आहे. अगोदर देवेंद्रने केली, आता नरेंद्र सरकार करायला निघालेली आहे. याचा जबाब नक्की गुणवंत जे कोणी आहेत, 50% वर्गाचे मानकरी ठरणारे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 50% जागा दिल्या, ते मात्र नरेंद्रलाही माफ करणार नाहीत आणि देवेंद्रलाही माफ करणार नाहीत, असं मला वाटतं. ठीक आहे, मी एक पातक करणार आहे, ते असं आहे, मृणाल ढोले पाटील, असं म्हणायचं का की आर्थिक निकषावरती आरक्षण हवं, ही जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्वीपार मागणी आहे, त्या मागणीच्या दिशेनं जाणारं मोदी सरकारचं हे पहिलं पाऊल आहे. जे सामाजिक आरक्षण आहे किंवा राजकीय आरक्षण आहे ते मोडीत काढण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल आहे की आर्थिक निकषावरती इथून पुढे आरक्षण द्यायचं, म्हणून हे पहिलं पाऊल त्या दृष्टीनं आहे, असं म्हणता येईल का? अशी जी आपण जी शंका व्यक्त केली आहे त्याच्यात कुठंतरी सत्य वाटतंय. त्याचं कारण असं आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आली, आपल्याला लक्षात असेल त्यांनी समान नागरिक कायद्याचे नाव घेऊन त्याच्या नावावर मतं मागितली आणि त्याच्यानी सत्तेत आलेत. त्याच्यानंतर जशी भारतीय जनता पार्टी सत्तामध्ये आली होती 2014-15च्या आसपास, जर आपण संघ परिवारच्या नेत्यांचे जर वाक्य ऐकले असतील तर आपल्या लक्षात येईल त्यावेळेस ते म्हणत होते की आरक्षण सदाकाळ राहू शकत नाही, आरक्षण कायम देऊ शकत नाही, कधीतरी थांबवलं पाहिजे, कधीतरी कोटा कमी केलं पाहिजे, अशी वारंवार वक्तव्य संघ परिवार करत होतं. पण त्याच्यानंतर आज 2014 पासून 2019 वर आलेत, तर आपण काय बघतोय, जेव्हा सरकारचे 60 दिवस राहिलेत तेव्हा सरकारने आरक्षणचं कोटा 60% आणण्याचा सरकारचा प्रयत्न चाललाय. जे कमी करण्याची भाषा करत होते ते वाढवण्याची भाषा करतायत. त्यामुळं कुठेतरी मला असं वाटतं आपण जे म्हणताय ते बरोबर आहे की आर्थिक निकषावर जे आणायचं त्यांना, कदाचित ही पाऊल असेल. जातीत भांडणं लावायची, ओबीसी मराठा भांडण लावायचं, दलित ओबीसी भांडण लावायचं, कुठेतरी मुस्लिम हे केलंय. आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी जी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जे वर्डिंग्स आहेत या बिलचे, आपण बघितलं पाहिजे की अप्पर कास्टला त्यांनी 10% रिझर्वेशन दिलेलं आहे. मग मला एक विचारायचं आहे की जे आज SEBC मध्ये म्हणजे ओबीसी मध्ये यायला जाती क्वालिफाय झालेल्या आहेत, जवळपास 100 जाती आहेत जे क्वालिफाय झालेले आहेत राज्य मागासवर्गीय आयोगाप्रमाणे, 75 ते 100 जाती आहेत, त्यांनी कुठं जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित असं झालंय की या सरकारने अंड दाखवून कोंबडीच पळवली का काय, अशी काहीतरी भावना ही
मराठा समाजाची झाली असेल, कारण 16% दिलंय आणि 10% अप्पर कास्टसाठी. आता पटेल, जाट, कापू, गुज्जर यांना हे 10% आरक्षण घेता येईल, मराठा समाजाला घेता येणार नाही. ठीक आहे, आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे आहेत आणि मी शेवटी यासाठीच येणार होतो. मला माहिती होतं की या निर्णयाचा परिणाम हा राज्यातल्या मराठा आरक्षणावरती जे दिलं गेलं आणि कोर्टात त्यानिमित्तानं आता खेपा मारावा लागतायत राजेंद्र कोंढरेंना, त्यांनाच मी हा प्रश्न विचारणार आहे. राजेंद्र कोंढरे, बघा 2 शक्यता आहेत. एक तर घटनादुरुस्ती झाली, केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर मराठ्यांना राज्यात 16% मिळेल शिक्षण आणि नोकरीत राज्यातल्या, आणि केंद्रातल्याही नोकरी आणि शिक्षणात 10% मिळेल. म्हणजे दोन्हीकडून फायदा आहे. नाही या निर्णयाचा जर का हायकोर्टात काही विचार झाला तर जे मिळालेलं 16% आहे ते 10%वर येऊ शकेल, किंवा तुमची जी मागणी आहे लपून ओबीसी मध्ये जाण्याची त्याला खीळ बसेल. काही होऊ शकतं, एनीबडीज बॉल. आवाज कट झाला. हा, आवाज येतोय? हो हो बोला. आवाज येतोय? हो येतोय बोला. महत्वाचे प्रश्न आज एक तर पहिली गोष्ट आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मगाशी भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींनी जे वक्तव्य केलेलं आहे तर त्यांच्या निदर्शनास एक बाब आणून देतो की हे जे आरक्षण दिलेलं आहे ते 15/4 आणि 16/4 खाली मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आहे. आणि त्याच्यामध्ये 3 प्रश्न आता महत्वाचे उपस्थित आहे की राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून डिक्लेअर केलेला आहे. त्याची व्हॅलिडिटी कोर्टामध्ये ठरेल, नंबर 1. नंबर 2, त्याच्यानंतर पर्सेंटेजचा जो विषय आहे की जे 16% दिलेलं आहे ते घटनाबाह्य आहे का नाही ते ठरवायचा विषय येईल, हा नंबर 2. प्रश्न मराठा समाजाच्या बाबतीत असा येईल की त्यांनी जर ते रेटिंग क्वालिफाय केलेलं असेल तर त्याला ओबीसी मध्ये असलेल्या ज्या सवलती आणि आरक्षण आहे त्याच्यासाठी तो पात्र ठरेल, नंबर 1. आता प्रश्न आहे की हे 10% आरक्षण नव्याने जे सरकारने लागू केलेलं आहे ते निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केलेलं दिसतंय असं प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. जर सरकारला हा निर्णय घ्यायचा होता तर आता ओबीसी मध्ये जे एक्झिस्टिंग रिझर्वेशन 27% केंद्रामध्ये आहे त्याचे कॅटेगरायझेशन, सब कॅटेगरायझेशन करण्याच्या दृष्टीने एक रोहिणी कमिशन नेमलेलं आहे. आणि ह्या रोहिणी कमिशनकडे ओबीसी मधल्या बॅकवर्ड क्लास, त्याच्यामधले मोस्ट बॅकवर्ड आणि ऑक्युपेशनल बॅकवर्ड की ज्याच्यामध्ये व्यवसायावर आधारित काही जाती आहेत त्यांचे सब कॅटेगरायझेशन करण्याचा एक विषय होता. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या घटना दुरुस्त्या झाल्या त्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने याच्यामध्ये जर काही फेररचना करता आली असती तर त्याचा आढावा घेणं एक क्रमप्राप्त होतं. आत्ताच मी मगाशी काही तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली, त्यांच्या म्हणण्यामध्ये एक असं आलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या पलीकडे जाऊन आणि आर्थिक निकषावरचं जे आता प्रस्तावित 10% आरक्षण आहे, मगाशी सदावर्ती साहेबांनी सांगितलेलं आहे की केशवानंद भारती केसचा त्याच्यामध्ये रेफरन्स आहे, मागच्या सरकारने पण ते आर्थिकदृष्ट्या दिलेलं आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या आरक्षणाच्या आतल्या आणि बाहेरच्या लोकांना एक आव्हान आहे की शेवट जाती आणि धर्माच्या पलीकडे काही समाजातले घटक जर जाऊ पाहत असतील आणि काही घटकांवर जात म्हणून अन्याय होत असेल ओपन मधल्या, तर त्याच्यातल्याही आर्थिक दुर्बलांना न्याय देण्यासाठी जर काही व्यवस्था तयार होत असेल आणि त्याच्यासाठी न्यायालयाने सकारात्मक बाजू घेऊन ती जर बाजू घेऊन पुढे घेत असेल तर त्याचं निश्चितपणे आपण स्वागत करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आत्ता असलेले 50% आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. SC/STचं आरक्षण कुणी काढून घेऊ शकत नाही. ओबीसीच्या आरक्षणाच्या लाभामध्ये दर 10 वर्षामध्ये जाती बदलू शकतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अशी जी मी सांगतो, थोडं मागं येतो की मंडल आयोगाच्या शिफारशी ज्यावेळेस लागू झाल्या त्या आयोगाच्या अहवालामध्ये म्हटलेले की आमच्या आयोगाच्या अहवालाचा रिव्ह्यू 20 वर्षांनी घेतला पाहिजे. त्यावेळेस एक वाक्य लिहिलेलं ते राज्य मागासवर्ग आयोगाच्या आत्ता मेन बुक मध्ये सुद्धा ते लिहिलेलं आहे, हे महाराष्ट्राने जरूर पाहिलं पाहिजे. मागासलेले समूह निश्चित करण्यासाठी घटना अगर कोणत्याही कायद्याखाली विशेष प्रक्रिया किंवा पद्धत ठरविण्यात आलेली नाही. या संबंधात न्यायालयाने बंधनकारक असे निर्देश पण दिलेले नाहीत. म्हणून महत्वाचं आहे की सर्वेक्षण करत असताना व्यावसायिक समूह, संवर्ग, शाखासह जातीच्या पायावर समूह मागासलेला आहे की नाही नक्की ठरवता येईल. याची सुरुवात मागासवर्ग जशी जात असेल तसं व्यावसायिक संवर्ग म्हणून करता येईल. आपल्याकडं आरक्षण जे आहे ते सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून आहे आणि SC/ST हे जातीच्या आधारावर आहे. त्यामुळं क्लास ठरवताना जात तिथं आलेली आहे.
राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला ज्यामध्ये जर डायनॅमिक चेंज करायचा असता तर ज्या मंडल कमिशननी जाती शोधण्यासाठी क्लास शोधण्यासाठी जातीचा आधार घेतला त्या जातींनी काळाच्या 50 वर्षाच्या ओघामध्ये जातीचे व्यवसाय सोडून दिले आणि जात कन्फर्म केलेली आहे. मग राज्यघटनेला आणि बाबासाहेबांना अभिप्रेत जी कास्टलेस सोसायटी होती ही सोसायटी कशी निर्माण होणार हा सुद्धा प्रश्न नव्याने आता निर्माण झालेला आहे. त्यामुळं जातीच्या आरक्षणाचा पुरस्कार करणारे आणि आर्थिक नकाशाचा पुरस्कार करणारे ह्या दोन्ही वर्गाने पुढच्या काळामध्ये ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघणं आवश्यक वाटतं मला. हा ठीक आहे, मी पुन्हा जातोय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जसं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता, राज्य सरकारनं त्यांना शांत करण्यासाठी 16% आरक्षण दिलं. गुजरातमध्ये पटेल समाजाला सुद्धा 10% आरक्षण देऊ केलं होतं, ते कोर्टानं नंतर फेटाळलं. राजस्थानमध्ये तेच झालं, गुजर समाज मागणी करत होता, तिथंही फेटाळलं गेलं. हरियाणातही तेच झालं, जाट समाजाची मागणी होती. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये कापू समाज होता. असे जे जमीनदार समाज आहेत, मराठा, गुज्जर, पटेल, कापू, जाट, असे जे समाज आहेत त्यांना शांत करण्यासाठी या निर्णयाकडं एक ज्याला म्हणूया लॉलीपॉप म्हणून बघता येईल. लक्षात घ्या, आरक्षण हे जातीवर आधारित नाही, आरक्षण हे वर्गावर आधारित आहे. मी ज्ञानात भर घालू इच्छितो, कोणी त्याला ऑफेन्सिव्ह घेऊ नये. एक कैकाडी समाज जर मराठवाड्यातल्या नांदेड आणि परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात जर तो भटक्यामध्ये येतो, तो कैकाडी समाज भटक्याच्या वर्गामध्ये राहतो. तो कैकाडी समाज विदर्भातल्या बुलढाणा, वाशिम ह्या जिल्ह्यात गेल्यानंतर शेड्यूल कास्ट होतो. त्यामुळं केवळ जातीवर असं आधारित किंवा महार, मांग या जातीला जात म्हणून दिलेलं आरक्षण नाही, इन टोटो हजारो वर्षाची मागासले पण लक्षात घेऊन देण्यात आलेलं रिझर्वेशन आहे. त्यामुळं आरक्षण हे वर्गावर आधारित नेहमी असणार आहे. आणि म्हणजे ज्या प्रकारे आता जी आर्ग्युमेंट चाललेली आहे की नरेंद्र सरकारनी देवेंद्र सरकारच्या पुढचं पाऊल उचललं, देवेंद्र सरकारनी फसवणूक केली, यांनी गाजर दाखवलं. यांना माहीत आहे की ऑर्डिनन्स असेल 2017 मधलं जर सुप्रीम कोर्ट सांगत असेल खबरदार, राजस्थानच्या मॅटरमध्ये खबरदार, म्हणजे इंग्रजी शब्दचं मराठीकरण मी करून सांगतो, खबरदार, तुम्हाला जे करायचं ते करा, पण 50% वर आरक्षण जाता कामा नये. तेच अटर्नी जनरल जे वेणुगोपाल आहेत, जे म्हणजे नरेंद्र सरकारचे ते अटर्नी जनरल आहेत, तेच सुप्रीम कोर्टामध्ये तेलंगणाच्या प्रश्नावर तेलंगणा सरकारच्या बाबतीमध्ये 50%ची मर्यादा ओलांडताना सांगतात की हे घटनाबाह्य आहे. त्यावेळेस ती पिटिशन तेलंगणा विड्रॉ करते, 1 महिनाभर सुद्धा झालेला नाही. तेच अमित शहा तेलंगणामध्ये सांगतात 50%पेक्षा जास्त आरक्षण देणं घटनाबाह्य आहे. आता मला सांगा, ही गाजराची पुंगी नाहीतर काय, ही कशी फसवणूक आहे? आरक्षणाचा खेळ मांडू नका. आरक्षणाचा खेळ मांडून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे दृष्टीमधले गुणवंतांसाठीच्या 50% जागा, ज्या पिल्लरवर ह्या देशाचे म्हणजे मूल स्तोत्र असतात, ते पिल्लरच तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. बरोबर आहे, काही जे लोक बोलतायत की हे सगळं करून भारतीय घटनेच्या दुसऱ्या अर्थाने बदलाची भूमिका तर पुढे नेली जात नाही ना. आता मात्र नरेंद्र सरकारच्या या निर्णयाच्या याच्यातून मात्र म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, काय हे जातीवाद, काय हे ऑफेन्सिव्ह काम चाललेलं आहे. अहो, सवर्ण म्हणून तुम्ही आता द्यायला निघालात आरक्षण, हे कसं मान्य असू शकेल? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. गुणरत्न सदावर्ते, आता सरकार निर्णय घेत आहे, त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्या सोबत सवर्णांना आरक्षण द्यावं अशी मागणी ब्राह्मण समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे करणारे विश्वजित देशपांडे सुद्धा आहेत, दिलीप बलवनी सुद्धा आहेत. म्हणून जर तुम्ही आरक्षण देणार असाल तर या देशाच्या तोंडाला काळं फासलंय, संविधानाला तुम्ही काळं फासत आहात. म्हणजे सवर्ण म्हणून जर तुम्ही आरक्षण देणार आहात तर या संविधानाचा तुम्ही अपमान करत आहात. अपमानच नाही तर संविधानकर्त्यांना कायद्याच्या भाषेमध्ये ते बरोबर केलं जाईल. सवर्ण नावाची गोष्ट घटनेमध्ये लिहिलेली नाही, कायद्यामध्ये लिहिलेली नाही. सवर्ण म्हणून तसं म्हटलं नाही जाणार. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी विश्वजित देशपांडे यांच्याकडे जातोय. ते परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. विश्वजित देशपांडे, केंद्र सरकारच्या, मोदी सरकारच्या या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? कोणत्या याच्या खाली देणार आहात? बेसिक स्ट्रक्चर
बेसिक स्ट्रक्चर अरे ते कोर्टामध्ये होईल की अहो साहेब कोर्टात होईल ते नमस्कार, सगळं. आवाज येतोय माझा? बोला. दुसऱ्याचं ऐका नाही तर तुमच्या तोंडाला काळा बसतील. वेळ लागला होता का? दुसऱ्याचं ऐका. मला सांगा, तेलंगणामध्ये अमित शहाला वेळ लागला होता का? अमित शहा वेड्यासारखे बोलले. नाही, 10% बोला, विश्वजित देशपांडे बोला. जो विषय घेतलाय मतांचं आरक्षण, अरे आवाज आजचा तुम्ही विषय घेतलाय तो अतिशय योग्य विषय आहे. त्यामध्ये नावच तुम्ही त्याला मतांचं आरक्षण असं नाव दिलंय. हे खरंच मतांचं आरक्षण आहे, फक्त मतांसाठी केलेलं असं आरक्षण हे वाटतं. गुणरत्न सदावर्ते, जरी तुमच्या हे आवाजात काहीतरी प्रायमरी बिघाड झालेला होता, आवाज वाटत कमी असेल, येतोय ऐकायला. मी तुमच्याकडे तरी येतोय पुन्हा. आरक्षण मुळात हा गरिबी हटाव कार्यक्रम. हा विश्वजित देशपांडे बोला, लवकर बोला. नाही, तुम्ही आवाज कमी केलाय असं वाटतंय मला. नाही 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 मला असं वाटतंय नाही नाही, आता नीट येतोय, आता नीट येतोय. आरक्षण हे घटनाबाह्य असेल. थोडं शांत. थांबा थांबा, नाही नाही नको ते नको, जो कपार. चला हा विश्वजित देशपांडे बोला. मी येतोय सदावर्ते साहेब, मी पुन्हा नंतर येतोय. हा विश्वजित देशपांडे. आर्थिक निकषावरचं आरक्षण घटनेला मान्य होईल का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हे मताचं राजकारण आहे. मताच्या राजकारणामध्ये आपण फक्त म्हणजे जे आतापर्यंत आता मागच्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये सवर्ण समाजामध्ये असलेली नाराजी आणि ती मुळात सगळ्यात जास्त SC ST ऍक्टमुळे होती असं दिसत होतं. त्यामुळे नोटाला पडणारं मतदान खूप वाढलं आणि म्हणून आता हे 10% शिक्षणामधलं आणि सरकारी नोकऱ्यांमधलं आरक्षण केंद्राने दिलंय. आपल्याकडे राज्यात त्याचे परिणाम अजूनच भयानक होतील, पण हे टिकणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर इतर जी आरक्षणं आतापर्यंत दिली गेलेली आहेत ती महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आता 16% मराठा समाजाला जे आरक्षण दिलं गेलंय ते मुस्लिम आरक्षण आणि मग हे 83% होणार आहे का, आणि हे 83% जर का झालं आणि सगळ्याच समाजांना आरक्षण यामध्ये आता मिळणार, आपण सवर्ण म्हणून सगळ्यांना जर का करणार आहोत तर मग ते 100%च का करू नये. अशा प्रकारे हे जे आरक्षण आहे ते फसवं आरक्षण वाटतंय. अजून त्याचे डिटेल्स जरी आपल्या हातात आलेले नसले तरी हे फसवं वाटतंय. हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहीर केलेलं वाटतंय असं मला. ठीक आहे ठीक आहे, मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला ही चर्चा पुढे न्यायची आहे. मी इम्तियाज जलील जे MIMचे आमदार आहेत आणि याचिकाकर्ते सुद्धा आहेत, त्यांनी मुस्लिम समाजाच्या वतीनं हायकोर्टात याचिका टाकलेली आहे, त्यांचंही म्हणणं जाणून घेणार आहे, त्यांचंही काय मत आहे हे विचारात घेणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. दिलीप अलोनी आहेत आपल्यासोबत, ब्राह्मण अस्मिता मंचाचे अध्यक्ष आहेत. अलोनी काका, विश्वजित देशपांडे काही चुकीचं बोलले नाही. मतांकडे डोळा ठेवून जर का मतांचं आरक्षण करू पाहत असेल मोदी सरकार, तर मग सवर्णांची सुद्धा ती एक प्रकारे फसगत आहे. कारण याआधी नरसिंहराव सरकारने 1991 साली असा निर्णय घेतला होता, सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला. मग सुप्रीम कोर्ट पुन्हा फेटाळून का नाही लावणार, आणि घटना दुरुस्ती होईलच कशावरून, कारण राज्यसभेमध्ये बहुमत नाहीये आत्ताच्या सरकारचं. माझं सर सिंपल म्हणणं आहे की कमीत कमी केंद्र सरकारने हिम्मत दाखवली की सवर्णांना आरक्षण देता येईल म्हणून आर्थिक निकषावर. त्याला एक तऱ्हेची रिअल मॉरल ताकद लागते. ते काही कारण असो त्यांची, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. दुसरं म्हणजे जातीपातीच्या आरक्षणाच्या पलीकडचा हा खरं म्हणजे पहिला प्रयत्न आहे. कारण नरसिंहराव सरकारच्या वेळी जे झालं तेव्हा मला माहीत नाही की घटना दुरुस्ती झाली होती किंवा नाही. कारण घटना दुरुस्ती झाल्यावर त्याला बाद करणं कोर्टालाही कठीण पडेल. आणि आजपर्यंतच्या सुप्रीम कोर्टांच्या वेगवेगळ्या निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टानेही सजेस्ट केलेलं आहे की गरिबांचं काय. आज सगळ्यांना जाती न्याय मिळतं आहे, पण जे सवर्ण आहेत त्यांच्यातल्या गरिबांचं काय. आणि मी तर म्हणेल हे 8 लाखाचं क्रीमी लेअर ही लिमिटही खाली आणली पाहिजे. ही 3 किंवा 4 लाखांची पाहिजे, म्हणजे सवर्णांमधल्या खऱ्या गरिबांना याचा फायदा होईल. ठीक आहे ठीक आहे. आपल्यासोबत नवाब मलिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आहेत. नवाब भाई, ज्या पद्धतीनं मोदी सरकार हा निर्णय घेत आहे, घटना दुरुस्ती करू पाहत आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो अजेंडा आहे की आधीचं जे सध्याचं राजकारण किंवा आरक्षण जे बाजूला सारून आर्थिक निकषावरती आरक्षण हवं आहे, त्या दृष्टीनं हे तर हे पाऊल नाही ना, अशी शंका अनेकांना येते, मलाही येते. हे बघा, हे संघाचा जो एजेंडा आहे सर्व आरक्षण संपूर्ण आर्थिक निकषावर ते आणलं पाहिजे, इतकी हिंमत मोदी सरकारमध्ये नाही. आता सवर्णांना आर्थिक निकषावर निर्णय त्यांनी घेतल्याचं आता जाहीर करण्यात आलेलं आहे. पण
त्या 8 लाखाचे निकष हे कमी केलं पाहिजे आणि त्याचा मागणी करतो. पण जेव्हा घटना दुरुस्ती करण्याच्या बाबतीत प्रोसेस स्टार्ट होईल तेव्हा आमचं म्हणणं आहे की जे कृषक समाज आहे, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असेल, गुजरातमध्ये पटेल असतील, जाट असतील, हे घटना दुरुस्ती करत असताना त्यांचा पण समावेश करून ते पण आरक्षण मार्गी लावण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे आणि त्या पद्धतीने सरकारने पावलं पुढे टाकली तर आम्ही त्याचं समर्थन करू. जर या मराठा आरक्षण, जाट आरक्षण, पटेल आरक्षणाला दुर्लक्षित करून हे करत असतील म्हणजे यांना इतरांना काही द्यायचं नाही, हे त्याच्यातून निश्चित होणार आहे. घटना दुरुस्ती करत असताना या घटकांचा पण विचारात घ्यावे आणि हे जे मर्यादा 8 लाखाची ते कमी करावा अशी आमची मागणी आहे. नवाब मलिक, हा निर्णय घेताना नेमकं राजकारण काय डोळ्यासमोर ठेवलं मोदी सरकारने असं तुम्हाला वाटतंय? नाही, असं त्यांचं राजकारण असेल तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की राजकीय निर्णय आहे की काय. आमचं एकच म्हणणं आहे, गरिबांना द्यायचे असतील तर मर्यादा कमी करा. गरिबांना किंवा कुणालाही दिलं तर कोणी त्याला आक्षेप घेत नाही, पण जे विविध राज्यांमध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहे त्याला पण मार्गी लावला पाहिजे. मराठा आरक्षणाचं अमेंडमेंट करत असताना तो लक्षात घेतलं पाहिजे. पटेलांचा पण विषय लक्षात घेतला पाहिजे. जाट समाजाचा पण विषय लक्षात घेतला पाहिजे. जर त्याला हे सरकार अमेंडमेंटसाठी त्याला कन्सिडर करत नसतील तर निश्चित रूपाने कुठेतरी वेगळ्या दिशाने हे सगळे निर्णय करून एक वेगळी परिस्थिती देशात निर्माण करण्याचा त्यावेळेस हे प्रश्न पुढे आम्ही निर्माण करू. पण आता मर्यादा कमी करा. घटना दुरुस्ती करत असताना मराठा, पटेल आणि जाट यांचा पण विचार करा, ही आमची मागणी राहील. ठीक आहे. नाही नाही नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो एवढा सहजासहजी सोडण्यालायक नाही नाहीये. सर, ते सवर्णांमध्ये नाही 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 देखील- ऐका ना ते ऐका सवर्णांमध्ये ना ऐका ना देखील. नवाब भाई तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याच मुद्द्यावरती मी राजेंद्र कोंढरे यांना छेडतोय. राजेंद्र कोंढरे, आता नवाब मलिक जो मुद्दा म्हणालेले आहेत की घटना दुरुस्ती करताना मराठा समाज असेल, जाट समाज असेल, पटेल समाज असेल यांच्या आरक्षणाचा विचार करा, म्हणजे परिशिष्ट किंवा शेड्यूल 9चं म्हणतायत का ते? नाही, जे काय प्रक्रिया असेल ना ती मराठा समाजासकट 8 ते 9 राज्यांमध्ये जो आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे, त्याच्यातनं हिंसक आंदोलनं झाली आहेत आणि लाखो कोटी रुपयाचं नुकसान आज देशाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं संसदेमध्ये या बाबतीत जी काही वैधानिक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करून याच्यावर कायमस्वरूपी सोल्युशन संसदेमधल्या सर्व नेत्यांनी जर काढलं तर ते स्वागतार्ह राहील. त्याच्यामध्ये काही अडचण येण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, पण ते शेड्यूल 9ची मागणी सुद्धा मराठा समाजाकडून झालेली आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना डेलिगेशन भेटलं होतं, तुम्ही सांगितलं की घटना दुरुस्ती करा आणि शेड्यूल 9 मध्ये हे राज्यातलं आरक्षण टाकून घ्या म्हणजे ते लिगल होईल. आम्ही त्या बाबतीमध्ये विधिमंडळाच्या सदस्यांना आणि मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिलेलं आहे, पहिल्यापासून आमची मागणी की आमचं ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण द्या. त्याप्रमाणे आयोगाकडनं रेकमेंडेशन आलं, सरकारने 16% आरक्षण दिलंय. आता हे आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ज्या ज्या गोष्टी वैधानिक आहेत त्या करण्यासाठी आम्ही काल सुद्धा सोलापूरमध्ये बैठक घेऊन तेच सरकारला सांगितलंय की आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळं आता हे प्रस्तावित 10% आरक्षण आणि हे 16% आरक्षण ह्या स्वतंत्र बाबी आहेत. 16% आरक्षणाच्या बाबतीतली संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि त्या बाबतीतली जी काय असेल ती वैधानिक प्रक्रिया माझी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही विनंती आहे की ह्या बाबतीत राजकीय अँगलनी न बघता सर्वच पक्षांनी सगळ्या राज्यांमध्ये जे जे असे प्रश्न प्रलंबित झालेले आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहेत. आणि सदावर्ती साहेबांना पण विनंती आहे की 50% आरक्षणाला आम्ही कधीही विरोध केलेला नाही, परंतु उर्वरित ज्या घटकांमध्ये जे सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणून क्वालिफाय झालेले जे प्रवर्ग आहेत त्यांना वैधानिक दृष्ट्या योग्य आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही पण देखील आग्रह धरला पाहिजे. त्याच्यातनं महाराष्ट्रातलं सामाजिक संतुलन चांगलं राहील असं या ठिकाणी मी त्यांनाही आवाहन करतो. ठीक आहे, नवाब मलिक मी यांच्याकडे पुन्हा जातो. नवाब भाई, उद्या जर का संसदेमध्ये हे विधेयक आणलं गेलं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल का? नाही, मर्यादा कमी केली पाहिजे, पण करत असताना नुसता या घटकांसाठी सरकारची भूमिका असेल. मग विविध राज्यांमध्ये जे कृषक समाजचे वेगळे वेगळे जातीचे प्रश्न आहे, भाजपचं सरकार असताना जे त्यांना देण्याचे आश्वासन किंवा कायदे करण्यात आले, घटना दुरुस्ती केल्यानंतर कोर्टाचा हस्तक्षेप करण्याचे अधिकार राहणार नाही. त्यासाठी ते पण एकंदरीत मतदानाला टाका, आम्ही समर्थन करू.
जर ह्या सगळ्या घटकांना सोडून एखादा अमेंडमेंट होत असेल ते या सरकारची नियत साफ नाही याच्यातून दिसून येणार आहे. त्यासाठी आमची मागणी आहे की मराठा समाज असेल, इतर राज्यातले जाट असेल, पटेल असतील, लहान लहान घटक असतील, त्यांना जे देऊ केलेलं आहे, तुम्ही निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या पण घटना दुरुस्ती करून त्यांना पण न्याय दिलाच पाहिजे. आणि जर त्यांना तो अमेंडमेंट करण्याची इच्छा नसेल मग कुठेतरी राजकीय खेळी ते खेळता याच्यातून निष्पन्न होणार आहे. ठीक आहे, राजकीय खेळी आहे का, तर ती आहेच. निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला कोणताही निर्णय जेव्हा निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलेली असते तेव्हा तो घेतला जातो. आम्ही पुन्हा जातोय मृणाल ढोले पाटील यांच्याकडे. मृणाल ढोले पाटील, बघा, एका निर्णयानं अनेक गोंधळी होऊ शकतो आणि काही गुंता सुद्धा सुटू शकतो. म्हणजे केंद्रीय पातळीवरची किंवा केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये किंवा केंद्र सरकारच्याच शिक्षणामध्ये हा निर्णय असेल तर ठीक आहे, पण या निर्णयाची अंमलबजावणी जर का राज्यात करायची असेल आणि राज्यातलं जे आरक्षण आहे त्याच्यावर याचा परिणाम होत असेल तर मग पुन्हा कायदेशीर लढाई ही वाढणार आहे. म्हणजे सर्वांचीच वाढणार आहे. म्हणजे मराठा समाजाची असेल, ओबीसी समाजाची असेल, SC ST समाजाची असेल. आणि त्याच्यात जी मी शंका उपस्थित केलेली आहे की या निमित्तानं आर्थिक निकषावरच आरक्षण आपण ठेवूया, त्याचं हे पहिलं पाऊल आहे, असं काही भानगड जर का आली असेल पुढे किंवा येईल, आपल्याला माहित नाही. घटना दुरुस्तीच्या वेळेस काय होईल हे कोणालाच माहित नाही. त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल की घटना दुरुस्ती नेमकी काय होणार आहे. मुळात आशिषजी, आपल्याला पहिलं लक्षात घेतलं पाहिजे, त्यांना आधी बिल आणून द्या. त्याचं कारण असं आहे की खरंच त्यांना कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायचंय का, त्यांची विल तर करून द्या. कारण मला असं दिसतंय की फक्त ऑर्डिनन्स काढायचं आणि हे 60 दिवस कसे तरी काढायचे, 60 दिवसात 60% दिले असं दाखवायचं आणि फक्त चाल ढकल करून इलेक्शन काढायचं असं दिसतंय. साधे साधे बिल्स हे सेशनमध्ये पास करू शकत नाहीयेत. कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करण्याची मला वाटत नाही यांची ताकद सध्या आहे, कारण यांच्याकडे सध्या तेवढं टाइम फ्रेम राहिलेलीच नाहीये. 50 ते 60 दिवस सरकारकडे राहिलेले आहेत. अशा याच्यात ते कॉन्स्टिट्यूशन अमेंड करतील असं वाटत नाही. पण आपण जी शंका उपस्थित करताय ते बरोबर आहे की रिझर्वेशन हा सब्जेक्ट इतका कॉम्प्लेक्स करून ठेवायचा की बाबा ओबीसीच्या कोट्याला ST मध्ये टाकायचंय, ओबीसीचा कोटा वाढवायचा आहे आणि SBC ला वेगळं द्यायचंय किंवा एक वेगळा प्रवर्ग ओबीसीचा निर्माण करायचा आहे आणि परत सवर्णन द्यायचंय. मला शंका ही अशीच जी उपस्थित होती, जर तुम्हाला गरीब समाजाचा विचार करायचा होता तर सरसकट फक्त गरीब एवढाच शब्द टाकायचा होता. त्याच्यात सवर्ण गरीब हा टाकायची काय गरज होती. कारण मग जर गरीब म्हणलं मग सवर्ण असू, जे इतर ज्यांना आरक्षण भेटत नाही त्या समाजातला असू, नाही भेटत ना, काहींचं असा लढाई SC ST ओबीसीतल्या काही, मला काँग्रेसची सुद्धा प्रतिक्रिया घ्यायची आहे की पोट जातीचं नाव वेगळं असतं, चुकीचं बोलतायत. पोट जातीचं नाव वेगळं असतं, हे पूर्णपणे चुकीचं बोलतोय. आज आलेल्या सर्व बातम्या पहा. आज जे आपण हेडिंग दाखवताय की सवर्णांना आरक्षण, हे चुकीचं आहे. आपलं आणि सर्व चॅनल्स वरती सवर्णांना आरक्षण, अपर कास्टला आरक्षण असं लिहिलेलं नाही. खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासाला हे बरोबर आहे. जनरल कॅटेगरी, इट इज रिटन व्हेरी क्लिअरली, बिलॉंगिंग टू जनरल कॅटेगरी, 10% रिझर्वेशन फॉर इकॉनॉमिकली विकर सेक्शन बिलॉंगिंग टू जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरीमध्ये कोण येतं? ख्रिश्चन आलेत, मुसलमान आलेत, शीख आलेत, सगळे आलेत. एक लक्षात घ्या, ख्रिश्चन, मुसलमान, शीख, सर्व बौद्ध, सर्व जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये आलेत. खुल्या प्रवर्गात जे जे आहेत, जे आता रिझर्वेशन मध्ये नाहीत, ते सर्व लोक आले. त्याच्यात मुस्लिम येणार आणि सर्वजण येणार, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सवर्ण काँग्रेसची भूमिका या प्रश्नी आता खूप महत्वाची आहे, कारण राज्यसभेमध्ये सरकारला बहुमत नाहीये आणि तिथं जर का विधेयक मंजूर करून घ्यायचं असेल तर काँग्रेस कसा पाठिंबा देतं या निर्णयाला हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे. मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस या निर्णयाकडे कसं बघतं हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे. भालचंद्र शिरसाट. नाही, काँग्रेसची तर त्यांना हा पाठिंबा द्यावाच लागेल, कारण जानवेधारी ब्राह्मण त्यांचा अध्यक्ष राष्ट्रीय जानवेधारी ब्राह्मण असल्यामुळे ते सवर्णच आहेत. हे खुल्या प्रवर्गात आहेत, ते तर नक्कीच देतील. मला तर खात्री आहे जानवेधारी ब्राह्मण काय याला ब्राह्मण संघाचे, परशुराम सेवा संघाचे त्यांचं वेगळं मत असेल, पण जानवेधारी ब्राह्मण याला पाठिंबा देतील हा मला विश्वास आहे. पण नवाब मलिक साहेब म्हणतायत, जलाल इम्तियाज म्हणतील, मुस्लिमांनाही मिळणार आहे, ख्रिश्चन, शीख सर्वांना मिळणार आहे. आर्थिक दृष्ट्या मागास हा एकमेव निकष राहील. मग तो कुठला आहे, तो सवर्ण आहे, हिंदू आहे का मुसलमान आहे, हा निकष राहणार नाहीये. हे आपण लक्षात घ्या आणि बिल येऊ द्या.
बिल येऊ द्या. आणि अशा एका प्रोग्रेसिव्ह निर्णयाला, वेळ लागला, समाजात वेळ. परिवर्तन करणाऱ्या निर्णयाला जर सदावर्तेचा विरोध करणार असेल तर त्यांचा मी जाहीर निषेध करतो. ठीक आहे, गुणरत्न सदावर्ते उत्तर द्या. लढाई मोठी आहे, एवढ्याच संपणारी नाहीये. बोला. लक्षात घ्या, हो, लोकशाहीमध्ये निषेध करण्याची पूर्ण अधिकार दिलेला आहे, त्याचं मला वाईट वाटत नाही. निर्णय आहे तो, आणि तो माझा निर्णय असा आहे की 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. म्हणून नरेंद्र सरकारने आणू देत. दुसऱ्या दिवशी जसं आम्ही मराठा आरक्षणाला म्हणजे नियुक्तीपत्र देता येणार नाहीत इथपर्यंत घेऊन गेलो एका हिअरिंगमध्ये, तसंच हे सुद्धा आरक्षण नरेंद्रनी आणलेलं, हे सुद्धा आम्ही नरेंद्र सरकारने आणलेलं, हे सुद्धा आम्ही थांबवू. परंतु ब्राह्मण महासंघ असेल किंवा ज्या कोणत्या संघटना असतील त्यांना मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी 50% जागा खुल्या गुणवंतांसाठी ठेवलेल्या आहेत आणि नरेंद्रनी फक्त 10% ठेवलेल्या आहेत. ही चोरी आहे खुल्या गुणवंतांपासून. हे जातीवरले गुणवंत नाहीत. अरे आम्ही 50% बाबासाहेबांनी दिलेल्या जागा तुम्ही 10% कसं काय गुणवंतांसाठी आणि खुल्या वर्गासाठी करू शकता? हे निषेधार्ह नाही, निंदनीय सुद्धा आहे. मी ठीक आहे. तुम्हाला सांगू इच्छितो. राजेंद्र कोंडरे बोला. राजेंद्र कोंडरे बोला. वेळ संपतोय. दबलेला घटक खुल्या वर्गातला दबलेला घटक ऐकून घ्या हो. खुल्या वर्गातला दबलेला घटक कुडमुडे जोशी ब्राह्मणातला वर्ग आहे. त्या वर्गाला सुद्धा माहूरच्या ब्राह्मणांना सुद्धा आरक्षण भटक्यांमधून मिळते. हे कुडमुडे जोशी यांना सुद्धा आरक्षण देण्याची तरतूद दस्तूर खुद बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून आलेली आहे. त्यामुळं नरेंद्र सरकारनी 50%च्या जागा 10%वर आणल्यात. ही चोरी केलेली आहे. दुसरा मुद्दा मला हे सांगायचा आहे की ह्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मागच्या महिन्यात तेलंगणामध्ये अमित शहा म्हणाले 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही. अमित शहाना काय वेळ लागला होता काय हे असं बोलतायत आणि ते तसं बोलतायत. माझा प्रतिप्रश्न असा आहे की ही फसवणूक, हे भूल थापा आता बंद केल्या पाहिजे. हे संविधानाला काळं फास आहे. यांचा राजेंद्र कोंडरे उत्तर द्या. राजेंद्र कोंडरे बोला. देता येणार नाही. पाठिंबा देऊन बरं, ऐका, कोणती म्हणजे रक्षणासाठी केंद्र सरकारच्याच आरक्षणाच्या राजेंद्र कोंडरे बोला. गुणरत्न सदावर्ते थांबा. गरीब पहिले निर्णय येऊ द्या. निर्णयाची तरतूद ठरवली नाहीये. 1 मिनिट थांबा. हा, राजेंद्र कोंडरे बोला. अहो त्यांना बोलू द्या, 2 मिनिटं थांबा. हा बोला. हे बघा सदावर्ते साहेब, आता आपण गुणवंत सदावर्ते, आपण गुणवंताची चर्चा केली. माझा एक प्रश्न आहे. आपल्याकडे इंदिरा सानीचं जजमेंट झाल्यानंतर 82वी घटना दुरुस्ती झाली आणि घटना दुरुस्ती नाही, ऐकू द्या. ते गुणवंतच नाही तर गुणरत्न आहेत. गुणरत्न असाल. अहो हा मग मान्य आहे, मग गुणांमधले रत्न आहात म्हणून तर मग मी विचारतोय. 82व्या घटना दुरुस्तीमध्ये आर्टिकल आर्टिकल 335 मध्ये मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण ठेवताना प्रशासकीय कार्यक्षमता बाधित होणार नाही असे कॉन्स्टिट्यूशनल आपल्याकडे तरतूद होती. ती शिथिल केली की नाही? केली. 50%च्या मध्ये गुणवत्तेच्या जीवावर मागासवर्गातले सगळे लोक खुल्या प्रवर्गात येऊ शकतात. काल सरकारने समांतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये मुलींमधले जे काही कंपार्टमेंटल रिझर्वेशन होतं त्याचाही निर्णय बदलून तिथं घेतला. तुम्ही ज्यावेळेस घटनेमध्ये एका बाजूने विचार करताय की घटना फक्त काय तुमच्या एकट्याच्या मालकीची का हो? या देशामध्ये प्रत्येक राहणाऱ्या माणसाचा त्या घटनेवर अधिकार आहे. नाही, ऐका मला बोलू द्या ना. आता मध्ये बोलू नका. माझा तो पण हक्क छिनवायचा अधिकार तुम्हाला घटनेने दिलेला नाही. मला एक फक्त बोलायचं आहे की या देशामध्ये ब्राह्मण जन्माला आला, मुस्लिम जन्माला आला, शीख जन्माला आला, या देशातल्या सगळ्या कर्तव्याला तो बांधील आहे. घटनेने दिलेल्या सगळ्या अधिकाराला तो बांधील आहे आणि त्याचा तेवढा हक्क घटनेवर आहे. आपण ज्यावेळेस घटनेची अंमलबजावणी करताना वंचितांना पुढे आणण्यासाठी घटनेच्या सगळ्या कलमाची अंमलबजावणी करून आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस काही घटकांवर त्याचा जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, सोशल डिस्क्रिमिनेशन मध्ये आता रिव्हर्स होत असेल तर त्याच्याकडे पण तेवढ्या गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. आपण एकांगी बाजूनी घटनेची अंमलबजावणी करू पाहत असं ते पण चुकीचं आहे. आणि म्हणून मराठा समाजाचा एक छोटासा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला परत आवाहन करतो
की ह्या जगामध्ये, ह्या देशामध्ये जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला घटनेवर अधिकार आहे. त्याचं पालन करत असताना फक्त एकांगी बाजू मांडू नका, एवढीच मला या ठिकाणी ठीक आहे, विनंती ठीक आहे. करायची. मोदी आणि सरकारने प्रत्येक निर्णय गोष्ट घेतलेला आहे, तो बाबासाहेबांच्या सुद्धा नावावर निवडणुकांना खपू नका. 2 महिने अवधी असताना हा निर्णय घेतलेला आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत खुल्या वर्गातल्या लोकांना 10% आरक्षण, ते केंद्राच्या नोकरीत आणि केंद्राच्या शिक्षणात हे आरक्षण आहे. पण ह्या आरक्षणाची जेव्हा अंमलबजावणी होईल, त्यासाठी विधेयक येत आहे का, अध्यादेश येत आहे का, घटनादुरुस्ती होत असेल तर त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत की ज्यांची घटनादुरुस्ती होणार आहे की केवळ या एका निर्णयाला घेऊनच घटनादुरुस्ती होणार आहे. घटनादुरुस्ती करताना जे म्हणून आरक्षणासंबंधीचे निर्णय प्रलंबित आहेत किंवा हायकोर्टात अडकलेले आहेत आणि सरकारला घ्यायचे आहेत किंवा लोकांना तसं आरक्षण द्यायचं आहे, फॉर एक्झाम्पल मराठा समाजाचं आरक्षण असेल, यांचा सुद्धा टक्केवारीचा समावेश हा दुरुस्तीत असेल का, या इतर समाजाला वैधानिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी किंवा अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी या घटनादुरुस्तीमध्ये काही त्याचा उल्लेख असेल का, असे अनेक मुद्दे आहेत. ही चर्चा व्यापक आहे. आरक्षणाची गुंतागुंत सुद्धा या निर्णयामुळे वाढणार आहे. ती सोडवता हायकोर्टात अनेक याचिका दाखल होणार आहेत. आत्ताच जवळपास 45 ते 50 याचिका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयाला घेऊन दाखल झालेल्या आहेत फॉरमध्ये आणि विरोधात. त्यामुळं हा जेव्हा निर्णय घेतला जाईल आणि अशाच प्रकारचा एक निर्णय जो तत्कालीन काँग्रेस सरकारनं, जेव्हा नरसिंहराव सरकार होतं तेव्हा त्यांनी घेतला होता, तेव्हा सुप्रीम कोर्टानं तो निर्णय फेटाळून लावला होता. त्यामुळं या निर्णयाची अंमलबजावणी तितकी महत्त्वाची आहे, तितकीच या निर्णयाची वैधता सुद्धा महत्त्वाची आहे आणि त्यावर सुद्धा चर्चा होणार आहे. आज मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. वेळ कमी पडला, मुद्दे अनेक आहेत, चर्चा व्यापक आहे, पण आपल्याला ती मर्यादित वेळेतच करावी लागते. त्यामुळे सर्वांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.